मध्यरात्रीपासून संततधार पर्जन्यवृष्टी सुरू असताना देखील त्याला न डगमगता लाखो भाविकांच्या साथीने साधू संतांनी शाही मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पाडली। सकाळी 6 वाजता तपोवनातील लक्ष्मीनारायण बडा मंदिरापासून शाही मिरवणुकीस प्रारंभ झाला। जोरदार कोसळणारा पाऊस अंगावर झेलत साधू संत ऋषी पंचमीचा मुहूर्त साधत गोदामाईच्या भेटीसाठी निघाले। मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा होता। उंटाच्या पाठीवर ठेवलेला नगारा जोरदारपणे वाजवला जात होता। निर्मोहीच्या ध्वजा फडकवल्या जात होत्या। हिंदू धर्माच्या अभिमानाची ही साक्ष दिली जात होती। निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास, महंत अयोध्यादास यांचेसह विविध खालशांचे साधू महंत सजवलेल्या वाहनांवर विराजमान झाले होते। पावसापासून बचाव करण्याकरता काही साधू महंतांनी छत्रीचा तर काहींनी प्लास्टिक कागदाचा आसरा घेतला होता। सियावर रामचंद्र की जय, गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो या श्रीराम अशा घोषणांनी परिसर निनादला होता। राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो। वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोष करीत होता। पावसामुळे काही साधू महंत उंची वाहनांमध्ये, मिनी बसमध्ये आसनस्थ झाले होते। इस्कॉनचे प्रमुख साधू संत बैल जुंपलेल्या रथावर विराजमान होते। हरे कृष्णा हरे रामाचा जप करत भक्तगण त्यांच्यात सामील झाले होते। निर्मोही पाठोपाठ दिगंबर आणि आखाडा मिरवणुकीत सहभागी होता। दिगंबरचे श्री महंत कृष्णदासजी रामकिशोर शास्त्री पंचरंगी ध्वजांसह रथावर विराजमान झाले होते। नाशिकच्या लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामस्नेहीदास, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तचरणदास, दाकोर खालसेचे महंत माधवाचार्य, कॉम्प्युटर बाबा आदींचा दिगंबर आखाड्यात समावेश होता। शाही मिरवणुकीत बँड पथक, ढोल पथकाबरोबरच डीजेचा दंडनाटही ऐकायला मिळाला। या दंडनाटात तरुणाई तल्लीन होत मनमुरादपणे नाचत होती। एक महाराज मोटरसायकलवर मिरवणुकीत सहभागी झाले होते। सर्वात शेवटी निर्वाणी आखाडा शाही मिरवणुकीत सहभागी झाला होता। घोड्यावर चौघडा बडवत एक साधू या आखाड्याच्या अग्रभागी होता। पाठोपाठ निर्वाणीच्या ध्वजा डौलाने फडकवल्या जात होत्या। निर्वाणीचे श्री महंत धरमदास, वैष्णवदास सजवलेल्या वाहनावर विराजमान झाले होते। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज आपल्या सहकार्यांसह पायी पायी गोदामातेला भेटण्यासाठी निघाले होते। अंगावर पावसाच्या जोरदार सरी झेलत साधू संतांच्या साथीने अबालवृद्ध भक्तगण या शाही मिरवणुकीत सहभागी होत नाचत गात शाही स्नानाकरता निघाले होते। रस्त्यात ठिकठिकाणी भाविक भर पावसात साधू संतांच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी थांबले होते आणि शाही मिरवणुकीचा आनंद घेत होते। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी वृत्तप्रतिनिधी योगेश मोरे।